महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे दुकानाच्या भाड्यावरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला आणि मुलाने आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली। ही घटना बदलापूर पश्चिमेतील बोलावली गावाच्या हद्दीतील एका कॅटरिंग दुकानात घडली। या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी माहिती दिली की बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात आरोपी मुलाच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव गणेश कराळे वय वर्ष 34 आहे, तर मृत वडिलांचे नाव अनंत कराळे वय वर्ष 64 असे आहे। मृत अनंत कराळे हे बदलापूर पश्चिमेतील बोलावली परिसरात राहत होते। आरोपी मुलगा गणेश देखील तिथेच राहत होता। तो अविवाहित असून संपत्तीच्या वाटणीवरून गेल्या 3 वर्षांपासून वडील आणि मुलामध्ये वाद सुरू होता। काही नातेवाईकांनी हस्तक्षेप करून संपत्तीची वाटणी केली, मात्र वाद तिथे संपला नाही। मृत अनंत एका महिलेबरोबर वेगळे राहत होते, त्यामुळे वडील आणि मुलामध्ये आणखीनच दुरावा निर्माण झाला होता। दरम्यान बोलावली परिसरातील 2 दुकाने आणि त्याच्या भाड्यावरून अनंत कराळे आणि गणेश कराळे यांच्यात वारंवार वाद होत होते। काही महिन्यांपूर्वी मृत अनंत यांनी नातेवाईकांसमोर कबूल केले होते की एका दुकानाचे भाडे ते घेतील आणि दुसऱ्या दुकानाचे भाडे त्यांचा मुलगा घेईल, मात्र हा वाद तिथे थांबला नाही। त्यापैकी एक दुकान खान कॅटरर्सला भाड्याने देण्यात आले होते। बुधवारी सकाळच्या सुमारास अनंत कराळे खान कॅटरर्सच्या दुकानात गेले, जिथे त्यांचा मुलगा गणेश भाडे वसूल करत होता। अनंत यांनी थेट भाडे मागितल्याने किरायाशास्त्रावरून वाद सुरू झाला। त्यानंतर भाडेकरूंनी आरोपी गणेश कराळेला बोलावले। दुकानाबाहेर भाडेकरूंना काढून देण्यात आले आणि वडील मुलामध्ये जोरदार वाद झाला। या भांडणाच्या दरम्यान आरोपी गणेशने धारदार शस्त्राने वडिलांच्या पोटात 6 ते 7 वार केले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी बदलापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। त्यानंतर खान कॅटरर्सच्या मालकाच्या तक्रारीवरून आरोपी गणेश विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला बोलावली परिसरातून अटक करण्यात आली। तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की आरोपी गणेशला आज न्यायालयात हजर केले जाईल आणि बदलापूर पश्चिम पोलिसांची टीम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे।